बोला ताई. नमस्कार, मी सुषमा सागर मालुसरे. माझी मुलगी श्रीषा सागर मालुसरेचा आम्ही आरटीई साठी फॉर्म भरलेला. ऍक्च्युली हे फॉर्म भरण्याचं रिझन असं होतं की मुलीचं शिक्षण मोफत व्हावं किंवा आमचे पैसे थोडेफार, कारण शिक्षणाचा खर्चच एवढा आहे की जेवढे वाचतील तेवढे वाचवायचा प्रयत्न होता. बरोबर. त्यासाठी आम्ही आरटीईचा फॉर्म भरला आणि नंबर तिचा लागला त्याच्यासाठी. जेव्हा मी ऍडमिशन साठी गेलो, आम्ही आधी विचारपूस केलेली, म्हणजे आधीचे जे पॅरेंट्स होते आरटीई साठी ज्यांची मुलं होती त्यांना आम्ही विचारपूस केली की कशी ऍक्च्युली काय प्रोसेस आहे. तर त्यांच्याकडून आम्हाला समजलं की मोफत आहे, पूर्ण एज्युकेशन फ्री आहे, फक्त युनिफॉर्म आणि तुम्हाला बुक्सचे चार्जेस लागतील. सो आम्ही बोललो की ते ठीक आहे, ते आपण थोडेफार इकडून ऍडजस्ट करून भरू शकतो. त्याच्यानंतर जेव्हा आम्ही ऍडमिशन साठी गेलो, ऍक्च्युली मी नव्हती गेले, माझे मिस्टर गेलेले. ते गेले तर त्यांनी मला फोन केला की इथे डिरेक्टली 13,600 रुपये मागतायत म्हणून. तर आमचा थोडा वेळ विचार चाललेला की ऍडमिशन नाही घ्यायचं, की आपण ना इंग्लिश सेमी इंग्लिशला टाकूया, इथपर्यंत आमचा डिसिजन झालेला. पण नंतर ना थोडं बाकीच्या पालकांचे करून की आता आलाय चान्स, सीबीएसई ला होत आहे ऍडमिशन, मुलीचं नशीब आहे, घेऊया. मग आम्ही इथून त्यांना विचारलं सुद्धा की 13,600 कशाचे, आणि आम्हाला जर नसतील हव्या एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज की आम्ही हे जे तुम्ही शिकवताय स्केटिंग, डान्सिंग, आम्ही ते बाहेर लावू शकतो क्लासेस आमच्या ऐपतीनुसार, आम्हाला जसं होईल तसं. तर त्यांचं म्हणणं, आम्ही लेटर सुद्धा लिहून गेलेलं की आम्हाला हे नकोय, सो आम्ही 13,600 रुपये नाही भरू शकत. पण त्यांनी ते काय एक्सेप्ट केलं नाही. त्यांनी सांगितलं की आम्ही हे नाही घेऊ शकत, तुम्हाला 13,600 रुपये ऑन द स्पॉट त्यांनी हे सांगितलं भरावेच लागतील. मग आम्ही थोडीफार पैशांची जुळवाजुळव करून, आणि ड्यू डेट असल्यामुळे की 2 दिवसात जर नाही तुम्ही घेतलं तर तुमचं रिजेक्ट होणार फॉर्म. त्यामुळे आम्ही भरला सर. आणि दुसरी गोष्ट, माझ्या बहिणीच्या जावेची मुलगी, तिचा सुद्धा आरटीआय नंबर लागला, तिचा वेटिंगला असल्यामुळे थोडा लेट नंबर लागला. तर तिचा नॉर्थ पॉइंट सारख्या शाळेत लागला कोपरखान्याला. तिथे 1ही रुपये फी सर घेतली नाही तिची. नॉर्थ पॉइंट शाळेमधून 1ही रुपया नाही घेतला. हे जेव्हा आम्हाला समजलं, मग आमचं असं झालं की मग आम्ही का 13,600 भरले. पुत्रांची आगिरी सेना.